नेत्रा, तुम्ही दोघे जण कसे काय भेटलात ग? सागर आणि माझी ओळख रुईया कॉलेजमधली. इयत्ता 13वी पासून 15वी पर्यंत आम्ही एकत्र होतो. हम्म. आणि MA झाल्यानंतर त्याचं जे काही आवड आहे इलेक्ट्रॉनिक्सची, ती त्याची लहानपणापासून होती. आणि मग ती आवड तो त्याच्या शिक्षणाबरोबर जोपासत होता. त्याचं जे डोक्यात होतं की मला ह्याच्यातच काहीतरी करायचं आहे, तर त्याला एक मैत्रीण म्हणजे माझ्यासारखेच आमचे इतर मित्रमैत्रिणीही त्याला मदत करायचे. असं मग तो प्रवास चालू झाला. आणि नंतर काही वेळानंतर विशिष्ट वयात आल्यानंतर ना, प्रत्येकाच्याच घरात स्थळं बघण्याचा कार्यक्रम होतो. तर तसं माझ्याही घरी चालू झालं. आणि मग मी म्हटलं की नाही, मला सागर याच्याशी लग्न करायचं आहे. तर साहजिकच सुरुवातीला थोडा विरोध झाला आईवडिलांचा. लग्नानंतर जे काही आमची प्रगती बघितल्यानंतर आता सगळेच जण आम्ही खूप गुण्यागोविंदाने नांदतो आहोत. सागर हा माझा खूप जवळचा मित्र आहे. आता तो माझा नवरा आहे, पण आजही आम्ही भांडलो की मी त्याला म्हणते की नाही नाही, तू पहिला मित्र आहेस माझ्या, त्याच्यामुळे नीट बोल आधी. त्याच्यामुळे तो एक मला प्लस पॉईंट आहे. लग्न जर तुम्हाला करायचं आहे, प्रेमविवाह करा किंवा जुळवून झालेलं लग्न असेल, आपल्या जोडीदारावरती आपला पूर्ण विश्वास असणं खूप गरजेचं आहे. भांडणं होत असतात, तडजोड ही तुम्हाला प्रत्येक गोष्टीत करावीच लागते. ते तुम्ही लहानपणापासून करता, फक्त त्याची जाणीव तुम्हाला कळत त्या वयात तुम्हाला व्हायला लागते. बरोबर. म्हणजे आम्ही ना ह्यालाच मगाशी मी डोळसपणा म्हणालो. हा, की निवड करताना काय बघायचं. आणि मला वाटतं निवड करताना तू या सागरचं बाह्यरूप न बघता त्याचे गुण बघितलेस, ही गोष्ट सगळ्यात महत्वाची होती. सागर, आपल्याला अंधत्व आहे याची जाणीव तुला कधी झाली रे? मला साधारणतः 9व्या वर्षापर्यंत दिसत होतं. अधिकाधिक चांगली दृष्टी व्हावी म्हणून पुन्हा काही वेळा ऑपरेशन्स झाले. म्हणजे माझ्या एका डोळ्याचे 9 वेळा ऑपरेशन झालेत. आणि त्यातून जरा दिसणं चांगलं झालं. परंतु उजव्या डोळ्यातून जे चांगलं दिसायचं, त्याच डोळ्याला पट्टी लागल्यामुळे आहे ती नजर गेली आणि टोटली ब्लाइंड 9व्या वर्षात झालो. मला सांग, आपण जेव्हा ना जग बघितलेलं असतं आणि मग जग आपल्या नजरेसमोरून पुसलं जातं, तर ती वेदना वेगळी असते का रे? जेव्हा वय लहान होतं त्यामुळे अडचणी होत्या, वाटत होतं की आपण काय करू शकत नाही, त्यामुळे घरातल्या घरात फिरणं असेल किंवा घराच्या आजूबाजूला फिरणं असेल, इतकंच असायचं. आणि आयुष्यात पुढे काय होईल असं एवढं म्हणजे होईल असं कधीच वाटलं नव्हतं, कारण आयडियाज कोणत्याही नव्हत्या, काय करायचं काय नाही. पण हे माहिती होतं की ब्लाइंड व्यक्ती काही ना काहीतरी आयुष्यात करतात, पण भजन कीर्तन म्युझिक ह्याच्या पलीकडे विशेष काही करण्याचं त्यावेळी तरी माझ्या कानी नव्हतं. झालं असं की माझ्या शिक्षणाबाबतीत माझी घाटकोपरची मावशी आहे तारा मोकल, तिने भरपूर प्रयत्न या संदर्भात केले. ती यायची घरी आल्यानंतर मला नेहमी शाळेबद्दल काही ना काहीतरी काल्पनिक करून सांगायची की आपण हॉस्टेलला तुला ठेवणार आणि हॉस्टेलला प्रवास करायचा प्रश्न येणार नाही, त्यामुळे तोही तुझा त्रास वाचेल. आणि मग प्रत्येक शनिवार रविवारी आम्ही तुला भेटायला येऊ आणि 6 महिन्याची सुट्टी असेल तेव्हा आम्ही तुला घरी आणू. परंतु म्हणतात ना की निंदकाचं घर असावं शेजारी. तर त्याच्यामुळे माझ्या अंधत्वावरती अनेक वेळा असं व्हायचं की अरे हा काय शिकणार आहे, हा काय शिकणार नाही वगैरे, असे अनेकांचं बोलणं. कारण ग्रामीण ठिकाण म्हटलं की कुठून ना कुठून तरी काहीतरी चांगल्या आणि वाईट गोष्टी येणारच. बरोबर. सो असं असल्यामुळे ते जेव्हा माझ्याबद्दल काही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द यायला लागले, तेव्हा मला चीड यायला लागली. मी चिडलो आणि मग नाही, आता मी शिकूनच दाखवणार. आणि तेव्हा मी मावशीची वयाच्या साधारणतः 10, 10.5, 11 वर्षाचा असताना मावशीची वाट बघत होतो की आता मावशीने फक्त येऊ दे, विषय काढू देत, मी वाटच बघतो. तर नवरात्रीच्या वेळेत मावशी आली, गावी आली, मावशीने विषय काढला. विषय काढल्या क्षणी दुसऱ्या मिनिटात म्हणालो की हो चल मला घेऊन शाळेत. बरं. सो त्याच्यामुळे झालं कसं की मावशी इथनं घाटकोपरला गेली, ती पिन कंपनीमध्ये काम करायची. तर तिला प्रश्न पडला की आपण काल्पनिक शाळा तर सांगितली, ह्याच्या मनात तर आपण रुजू घातलं शाळेबद्दल बीज, पण पुढे काय, कारण शाळेचा पत्ता तिलाही माहीत नव्हता. बरोबर. पण कसं आहे की योगायोग असतो, कदाचित नियतीने ते घडवून आणलं असेल की ज्या दिवशी ती कंपनीत रुजू झाली सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी त्यांच्या कंपनीमध्ये सॉल्टिंगचं काम शिकण्यासाठी एक साधारणतः 3-4 ब्लाइंड व्यक्ती आल्या होत्या. आणि त्या ज्या ब्लाइंड व्यक्तींशी मावशी जाऊन जेवत असताना त्यांच्याशी बोलली की तुम्ही कुठून आलात, कसे काम करता, कसं शिकलात, कितवी शिकलात. सो त्यांच्याकडनं सगळी माहिती मिळाल्यावरती मावशीने विचारलं की ते म्हणा की मी एवढे 8 दिवस आम्ही इथे येतोय, आम्हाला आजपर्यंत कोणीच कामाव्यतिरिक्त काहीच विचारलं नाही, तुम्ही एवढं का विचारता.
हा. सो मावशीने त्यांना माझ्याबद्दलची सगळी माहिती सांगितली. त्यामुळे आम्हाला एकूण 3 शाळांचे ॲड्रेस मिळाले. त्यांनी आवर्जून सांगितलं की तुम्ही वरळीच्या हॅपी होम शाळेमध्ये घाला, कारण शिस्तबाज शाळा आणि सगळ्यात उत्तम शिक्षण, आणि ही एकमेव शाळा आहे इंडियामधली की जी ब्रेल लिपीतून 10वी पर्यंत शिक्षण देते. बर. म्हणजे साधारणतः मला आठवतंय की मला शाळेमध्ये 9 नोव्हेंबर 1995 रोजी नेलं, तेव्हा शाळेमध्ये प्लॅनिंग असं ठरलं होतं की आपण इथे आता 6 महिने ब्रेल शिकवू. ब्रेल व्यवस्थित यायला लागलं की इयत्ता पहिलीमध्ये बसवायचं. म्हणजे इयत्ता पहिलीचं माझं वय असणार होतं 11.5 वर्ष. बर. तेव्हा मी चिडलेलाच असल्यामुळे मी आश्चर्य म्हणजे आजही तो शाळेतला रेकॉर्ड कोणी ब्रेक केला नाही हे सांगायला मला आनंद होतो की मी संपूर्ण ब्रेल म्हणजे इंग्रजी आणि मराठी संपूर्ण ब्रेल फक्त 2 दिवसात शिकलो. 2 दिवसात? म्हणजे आम्ही लोक राग ना समोरच्या व्यक्तीवरती काढतो, पण रागाचा उपयोग शिकण्यासाठी करणं हा मला वाटतं रागाचा सगळ्यात चांगला उपयोग आहे. अगदी अगदी अगदी. हा. गंमत अशी आली की मी 9 नोव्हेंबरला शाळेत गेलो. मला जूनपासून इयत्ता पहिलीत बसवणार होते, तर त्याऐवजी मला 15 नोव्हेंबरलाच इयत्ता पहिलीत बसवलं. आणि तिथपासून मी जवळजवळ 7वी ते 10वी पर्यंत पहिला नंबर सोडला नाही. वा वा. आणि मग तुला पुढचं शिक्षण घ्यावं असं का वाटलं रे? मातीकामच्या ग्रुपमध्ये मी बरीच वर्ष घालवली, कारण मला मातीकाम मुळताच आवडायचं. माझ्या डोक्यात एक कल्पना होती की आपण या क्षेत्रामध्ये नक्कीच काहीतरी करू शकू, म्हणून कब्बशी बनवण्याचा कारखाना घालायचा थाट केला होता, साधारणतः मार्च महिन्याची सुट्टी जेव्हा पडली 10वीची त्यानंतर. परंतु एक अंध व्यक्ती म्हणून व्यवसाय करताना आपल्याला हा वेळेवर माल दिला नाही तर, माल डिफेक्टिव्ह असेल तर, ह्या पद्धतीमुळे बऱ्याचशा ठिकाणी मला सपोर्ट मिळाला नाही. मग ठरवलं की नाही, रिझल्ट लागल्यावर आपल्याला किमान 11वी-12वी तरी केलं पाहिजे. बर. अशा प्रकारे तू रुईयामध्ये आलास. हो. एका अर्थी बरं झालं ना, कारण रुईयामध्ये आलं नसतं तर ही भेटलीच नसती. आता असं करत करत ग्रॅज्युएशन पर्यंत जरी तू आलास, तरी तुझ्या डोक्यामधलं उद्योजक बनण्याचं जे स्वप्न आहे ते होतच, बरोबर आहे? हो हो. हा. तरी पण मग MA का बरं केलंस? मला इलेक्ट्रॉनिक्सचं शिक्षण घ्यायचं होतं 12वी नंतर. परंतु 12वी नंतर मला कोणत्याही ठिकाणी ॲज अ ब्लाइंड पर्सन म्हणून इलेक्ट्रॉनिक्सच्या कोणत्याही माध्यमातून शिकण्यासाठी मला ॲडमिशन दिलं गेलं नाही. का शॉक लागलं तर काय होईल, हे शोल्डरिंग कसे करतील, अमुक तमुक बऱ्याच अडचणी होत्या. आणि त्यामुळे मी प्लेन ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं. म्हणजे एक होतं की आपल्या घरातून जितकी लोक शिकले त्याच्यापेक्षा जास्त शिकणं, हे एक माझं पण होता, टार्गेट होतं. टार्गेट होतं. ग्रॅज्युएशन पर्यंत होते, MA पर्यंत नव्हती. म्हटलं आपण MA करायचं. बर. असं म्हणून MA केलंस, आणि ते सुद्धा मराठी साहित्यात. हो हो. पण डोक्यामध्ये होतच की व्यवसाय करायचा आहे, उद्योजक बनायचंय. अगदी. हे क्षेत्र कसं समोर आलं? आपण म्हणतो ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, आणि तसंच आजूबाजूच्या काही घडामोडी असतात त्या आपल्या मनावरती काही प्रसंग बिंबवून जातात. तर तसंच माझे वडील महाराष्ट्र सिक्युरिटी बोर्डमध्ये हेड क्लार्क होते, आणि त्यांना 1991 साली काही कारणाने नोकरी सोडायला लागली. परंतु कळत्या वयामध्ये म्हणजे साधारणतः 96 पर्यंत एक गोष्ट आली लक्षात की नोकरी हा पैसा मिळवण्यासाठीचा माध्यम असतो. आणि आजूबाजूला आपल्याकडे जे काही लग्न वगैरे ठरवताना चर्चा चालते की सरकारी नोकरदार असावा किंवा चांगली नोकरी असावी, सरकारी नोकरी असेल तर मुलगी डोळे बंद करून देतात वगैरे, असं सगळं म्हणजे अगदी बिंदास असा सगळा ठराव त्यावेळी असायचा. तर मी डोक्यात असा विचार केला की जर सरकारी नोकरी म्हणजे लाईफ सिक्युअर असं असेल तर माझ्या बाबांना नोकरी का सोडायला लागली, म्हणजे कोणतीही नोकरी ही सिक्युअर नाही. मग मला असं काहीतरी करायचं आहे की मी कोणाकडे काम करण्याऐवजी माझ्याकडे 4 लोकांनी काम केलं पाहिजे. बर. आणि त्यामुळे शिकत असताना आपण जे काही शिक्षण घेतो त्यातून मी कसा इथून डेव्हलप होईन किंवा मला यातून मला स्वतःला काय करता येईल ह्याचा शोध घेत होतो. बऱ्याच वेळा कॉलेजेसमध्ये इंटरव्ह्यू कसा द्यायचा हे शिकवतात, तर त्यातून मी उलट शिकत होतो की इंटरव्ह्यू कसा घ्यायचा. क्या बात आहे. आता मला सांग की हे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कसा काय आला? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्लाइंड व्यक्ती म्हटलं की श्रवण हेच एकमेव माध्यम जवळचं असतं. त्यामुळे दृकश्राव्य माध्यमाऐवजी श्रवण माध्यमच जास्त जवळची असतात. त्यामुळे रेडिओ हा आमचा एक मित्र होता. हा जो रेडिओ आहे, ह्या रेडिओतून भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे एक उत्सुकता होती, एवढ्या लांबून इथे आवाज कसा येतो, रेडिओ चालतो कसा, अमुक पद्धतीने ट्युनिंग केल्यावर अमुकच चॅनल लागतं, हे का लागतं. मग आई वडील नसताना रेडिओ खोलायचा, तो उघडल्यानंतर चुकून एखादी वायर निघाली, काय झालं की बिघडला म्हणून मारही खायचा.
परंतु सेकंड टाइम एकदा रेडिओ खराब झाला की दुसरा जो आणायचा, तर आपण काय करतो, वेगळ्या पद्धतीचा वेगळा रेडिओ, काहीतरी नवीन. हम्म. माझा अट्टहास असायचा सेम मॉडेल पाहिजे, आ, सेम रेडिओ पाहिजे. म्हणजे काय, पुन्हा आई वडील शेतावर गेले की पुन्हा आहे तो नवीन रेडिओ उघडायचा आणि जुनाही उघडायचा. दोघांमधला फरक की ही वायर कुठे होती, इथे होती, मग इथेच का. ओ असं करत करत मी रेडिओ रिपेअरिंग, रेडिओचं ट्युनिंग करणं ह्या गोष्टी शिकलो. आणि मग तेव्हा म्हणजे वयाच्या जवळजवळ 10 ते 12 वर्षाचा असताना मला पूर्णपणे रेडिओचं ट्युनिंग करणं शक्य होत होतं. बर त्यामुळे शाळेमध्ये पण प्रत्येकाकडे रेडिओ हा कंपल्सरी असल्यामुळे तिथे एक गोष्ट व्हायची की ज्याच्या चॅनल जास्त खरखरतोय, क्लिअरिटी लागत नाही, अशा मुलांचे रेडिओ मला ट्युनिंग करायला मिळायचे, माझी प्रॅक्टिस व्हायची. ट्यूबलाईट्स वगैरे रिपेअर करणं असेल, घरातली ट्यूबलाईट गेली की घरीच बदलायची, मग वायरिंग चेंज करणं, मग त्यांना येतं, मला का नाही येत. इस्त्री रिपेअर करतात, त्यांना जमतं, मला का नाही येत. मलाही हे जमलं पाहिजे. मग मी पुढे पुढे जायचो आणि सगळ्यात गोष्ट काय होती की ते मला ती गोष्ट दाखवायची की ही इथे कशी जोडले, का जोडली. बर त्यांना त्याचं कारण माहित नव्हतं की अशीच का, पण अशी जोडायची असते. मग ती कारणं मात्र मी शोधली हा. की अशीच का. बर कारण वडिलांना माहित नव्हतं की 2च वायरी का वापरायच्या किंवा 3च वायरी का वापरायच्या, हे माहित नव्हतं. परंतु मग जे रिपेअरिंग करणारे आहेत त्यांना प्रश्न विचारायचो, विचारून भांबावून सोडायचो की असंच का, तसंच का. मग त्यातून मला बेसिकली काही घरगुती गोष्टी रिपेअर करण्याची सवय झाली. आणि मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नातेवाईकांनी किंवा गावात माझी वस्तू याच्या हातातून खराब होईल याच्या ऐवजी, खराब झाली आहे ना, झाली तर झाली, कर रिपेअर चल, ह्या उद्देशाने माझ्याकडे वस्तू यायला लागल्या. आणि मे महिन्याची किंवा दिवाळीची सुट्टी म्हणजे माझं पैसे कमवण्याचं महिने बरं. असं सुरू झालं. कारण लोक विश्वासाने रिपेअर करायला ज्या वस्तू असतात, खराब झालेल्या वस्तू, ह्या मी येईपर्यंत वाट बघायचे. बर बर आणि कारण कसं होतं, इतर व्यक्ती, रिपेअरिंग करणाऱ्या व्यक्तींचं कसं आहे, एकच वायर निघाली असेल तरी जा फिरून ये, मी करून ठेवतो, आणि आवाच्या सभा घेणार. सागर दाखवतो, हे वायर निघाले, काय नाही, हे घ्या, झाली काम. त्यामुळे लोकांचा, एक आजूबाजूच्या नातेवाईकांचा पण विश्वास बसला या गोष्टीवरती, आणि त्यातून मला कामं मिळत गेली. आणि नंतर तर मग लोड शेडिंग तर आमच्याकडे खूप होतं अलिबागमध्ये त्यावेळी. त्यामुळे बऱ्याच वेळा चार्जेबल लाईट्स ज्या आहेत त्या रिपेअरिंग करायला यायच्या. मग ते रिपेअर करताना एक लक्षात आलं की हे प्रोडक्ट्स खूप महाग आहेत, पण ह्याच्या बॅटरीजवर जितका खर्च करावा लागतो तितक्या खर्चात तर खरंच बघायला विचार करायला गेलो तर आपण दिवाबत्तीचा खर्च पण किंवा मेणबत्त्यांचा पण खर्च होणार नाही. बर. पण मग इथे काहीतरी करावं असं मला वाटू लागलं. आणि मग त्या दृष्टीने मी विचार करायला लागलो की बॅटरी डाऊन्स का होतात, ते डाऊन होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे. मग भविष्यात आता पुढे इलेक्ट्रॉनिक्सचं शिक्षण वगैरे पूर्ण माझं मी जे शिकलो त्यातून मग मी बॅटरी मॅनेजमेंट सर्किट बनवलं. आज मी जे काही प्रोडक्ट्स बनवतो ह्या प्रोडक्ट्समधल्या कोणत्याही बॅटरीज ठेवून डिस्चार्ज होत नाहीत. बर बर आता मी तुला ह्या सुरुवातीकडून तुझ्या आजवरती आणतो की आज तुमचे प्रॉडक्ट्स हे किती किती प्रकारचे आहेत. सुरुवात मी चार्जेबल लाईट्स किंवा सोलार लाईट्स पासून केली होती. जेव्हा मी कंपनी रजिस्टर केली 2013ला, तेव्हा संगणक आणि LED बनवणं एवढंच काम चालू असायचं. आणि आम्ही सिस्का, फिलिप्स किंवा इतर ब्राईट्स वगैरे या कंपन्या आहेत, ह्यांचे आम्ही स्क्वेअर पार्ट्स आणून त्यांना त्यांचं मटेरियल बनवून द्यायचो. पण नंतर एक गोष्ट लक्षात आली की यांचं मटेरियल एकाच जागेवरून येतं, वरचे फक्त ढाचे वेगळे असतात. मग म्हटलं हे करू शकतात तर आपण का नाही. बरं. म्हणून स्वतःचा IIG LED म्हणून ब्रँड काढला, LED मार्केटमध्ये विकायला सुरुवात केली. कारण तेव्हा LED खूप होते, स्वस्त नव्हते, महाग होते. आणि मग त्या दरम्यान मग जेव्हा सरकार बदललं, सरकारने लाईट बिलावरती अगदी 100-100 रुपयाला 2-2, 3-3 LED द्यायला सुरुवात केली. मग लक्षात आलं की ह्याच्यात काय आपलं जम बसू शकत नाही, कारण ही फक्त मोठ्यांचीच कामं आहेत. मग चार्जेबल प्रोडक्ट्समध्ये हात घातला. कारण एक आहे की चार्जेबल प्रोडक्ट्स किती महाग असो किंवा स्वस्त असो, क्वालिटीवर सगळं चालतं. बर. सो वेगवेगळ्या पद्धतीची क्वालिटी टिकवून ठेवून मी 2014ला टाटा पॉवर सोबत काम सुरू केलं. 2014 टाटा पॉवरमध्ये वस्तू द्यायला सुरुवात केली. त्या पर्सनल लेवलला चालल्या. दुसऱ्या वर्षी त्या लोकांनी रेकमेंड केलं की आपण ह्यांचे प्रोडक्ट्स घेऊयात कंपनीसाठी. बर. सो कंपनीसाठी प्रोडक्ट देता देता दर वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करायचं, असं करत गेलो. आणि जवळजवळ 2019मध्ये लॉकडाऊन व्हायच्या आधी टाटा पॉवरमधून फोन आला आणि आम्हाला सांगितलं की तुमच्याकडे कुठले कुठले प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत, आम्हाला घ्यायचे आहेत. सो 1 किलोमीटर लांब प्रकाश जाणारा जो टॉर्च आहे ते माझ्याकडे एकही तयार नव्हता. आणि नेमकी त्यांनी मला तीच ऑर्डर दिली की आम्हाला 43 पीस हवेत.
ऑर्डर दिली सोमवारी, बुधवारी द्यायची होती. म्हटलं ठीक आहे चालेल. तेव्हा माझ्याकडे फक्त 4 मुलं कामं करत होते. आम्ही एका दिवसात 43 टॉर्च बनवल्या आणि त्याच मुलांना घेऊन मी टाटा पॉवरमध्ये गेलो. 4:30 वाजता मंगळवारी ऑर्डर पूर्ण केली. बर. आणि ती ऑर्डर पूर्ण केल्यानंतर पुढे नॉर्मली बेसिकली टाटा पॉवरमधले जे स्टॉल वगैरे आहेत ते चालूच होते एक्झिबिशनसाठी. परंतु ते चालू असताना जवळजवळ 1 वर्षानंतर त्यांनी आम्हाला फोन केला की तुमचा GST नंबर आणि रजिस्टर नंबर आम्हाला हवा आहे, आम्हाला तुमच्याबरोबर लाईफ टाईम कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे. अरे वा, अरे वा, क्या बात. आणि हे का झालं तर वर्षभर त्यांनी अशाच प्रकारचे वेगवेगळ्या ब्रँडेड कंपन्यांचे 700 ते 800 प्रोडक्ट्स मागवले होते आणि त्यातून आपलं प्रोडक्ट उजवं ठरलं. वा. आणि आज आपण तुझ्या कंपनीमधून किती प्रॉडक्ट्स टोटल तयार होतात? आपण जवळजवळ 32 ते 37 प्रकारचे प्रोडक्ट्स बनवतो. बरं, आता ना तू म्हणालास मगाशी माझ्याकडे 4 साथीदार होते. हा. हे साथीदार कसे मिळाले आणि आज हे साथीदार तुला कशी मदत करतात त्याच्याबद्दल सांग. तर एक छोटासा प्रसंग सांगतो, मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. नेत्राच्या घरी साधारण आम्ही MA असताना अभ्यास करायला गेलो होतो आणि त्यांच्या घरामध्ये प्रत्येक रूममध्ये टेलिफोन्स होते. परंतु फोन वाजला की एकाच ठिकाणी फोन घ्यायला येत होते. एवढं धावपळ करण्याऐवजी तुम्ही प्रत्येक ठिकाणी एक बॉक्स का नाही बसवतात? तर लाईन खराब झाली आहे आणि लाईन खराब करायला तर ते रिपेअरिंग करणार, तोडफोड कोण करणार म्हणून केलं नाही. म्हटलं बघू का मी. बघ पाहिलं, सगळ्या ठिकाणच्या लाईन चालू झाल्या आणि तेव्हा नेत्राचा भाऊ म्हणजे हर्षद दादा इथे काम करायचा, US असायचा. तर त्यांनी फोनवरनं सांगितलं की आपल्या घरातल्या सर्व लाईन्स चालू झाल्यात, आता कुठेही आपण फोन लावू शकतो. तर कसंच केलं तर सागरने केलं. त्याला उत्सुकता होती की तोही इलेक्ट्रॉनिकमध्ये शिकलेला, त्याला उत्सुकता होती ब्लाइंड व्यक्ती आणि त्याने हे केलं कसं. म्हणून त्याने मला अलिबागला सुट्टीत असताना दिवाळीच्या सुट्टीत मला फोन केला. ही ऑक्टोबरची गोष्ट. त्याने मला नोव्हेंबरला फोन केला की तू हे केलंस कसं. तर म्हटलं असं असं केलं. मग तुला ते मीटर रिडिंग कळले कसे. म्हटलं नेत्रानंदाला विचारलं की काटा कुठे आहे मीटरचा, हालतोय का, काय झालं, हे त्यांनाच विचारलं. तुझाच मीटर म्हटलं वापरला. तर मग त्या नसत्या तर तू काय केलं असतंस. म्हटलं टॉकिंग मल्टीमीटर असतात, परंतु ते खूप महाग असल्यामुळे मी छंदासाठी इतका पैसा खर्च करू शकत नाही. आणि ते फक्त US बनतात, बाकी कुठेही बनत नाहीत. आणि त्याच्यात चांगली गोष्ट अशी झाली, तेवढंच माझं बोलणं झालं आणि त्याच्याच जानेवारी 2010 त्याने US वरून टॉकिंग मल्टीमीटर पाठवला. अरे आणि वा. त्याच्यामुळे काय झालं की मला कम्प्युटरचे मदरबोर्ड रिपेअर करणं किंवा ह्या गोष्टी खूप सरास जमायला लागल्या. मग पक्क केलं की आपण या क्षेत्रात नक्की चांगलं काम करू शकतो. आणि मग एक गोष्ट लक्षात आली की ब्लाइंडसाठी इलेक्ट्रॉनिकच्या गोष्टी बघायच्या किंवा बनवायच्या असतील तर खूप महाग आहेत आणि एक व्यक्तीला शिकण्यासाठी तो खर्च परवडणारा नाही. मग जेव्हा मी माझ्याकडे माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर म्हटलं मी करू शकतो तर बाकी ब्लाइंड का नाही करू शकत. कारण आजवर ऐकत होतो ब्लाइंड म्हटलं की कुठेतरी टेलिफोन बूथ, कोणीतरी मसाज करतंय, कोणीतरी बँकेत करतंय काम किंवा टेलिफोन ऑपरेटर, ह्याच्या पलीकडे क्षेत्रच नव्हतं. मला असं वाटलं की इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात ब्लाइंड यायला पाहिजे. मग मी त्या दृष्टीने विचार करायला लागलो की ब्लाइंडला शिकवता आलं पाहिजे. मग कोणत्या अडचणी आहेत, कुठल्या वस्तू उपलब्ध नाही आहेत बाजारात. तर पहिली अडचण होती टेस्टर. सो मी टॉकेटिव्ह टेस्टर तयार केला, बझर असलेला. हा, की नॉर्मली टेस्टरमध्ये निऑन बल्ब असतो, तो तुम्हाला दिसतो शॉक असेल तर. ब्लाइंडला कसं दिसणार. तर मलाही स्वतःला दुसऱ्याला विचारायला लागायचं. प्रत्येक वेळी तिथे व्यक्ती हजर असेल त्याची गॅरंटी नाही. त्यामुळे बझर असलेला टेस्टर बनवला. मग ACDC सप्लायसाठी पोलॅरिटी टेस्टर बनवला. मग मगाशी म्हटल्याप्रमाणे बॅटरी मॅनेजमेंट सर्किट बनवलं आणि ह्या सगळ्या गोष्टींचे पेटंट घेतले. या सगळ्या गोष्टींचे तू पेटंट घेतले. बर. आणि हे पेटंट्स घेतल्यानंतर मग म्हटलं आता आपण ब्लाइंडला शिकवायला सुरुवात करू. त्यांना शिकवायला सुरुवात केली आणि जसं जसं व्यक्तींना मी शिकवत गेलो त्या व्यक्तीला माझ्याकडे मी काम करायला ठेवत होतो. आणि त्यामुळे इतरांना विश्वास बसला की इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये पण अंध व्यक्ती काम करू शकतात. आणि हे शिकवत असताना मग कंपनीमध्ये काम करत असताना एक लक्षात आलं की आपल्याला तर खर्च झेपत नाही. कारण नॉर्मली जर खर्च बघायला गेला तर भरपूर खर्च होता आणि तो माझ्या नफ्यातूनच मी करून त्यांना मोफत शिकवत होतो. हे शिकवत असताना मग पैशाची अडचण यायला लागली. डोनेशन घ्यायला सुरुवात केली. पण कंपनीला डोनेशन कोण देणार. परत तिथे माणसाचे हेतू येतात, कारण कंपनीला कोणी डोनेशन देत नाही. म्हणून आयडियल इनोव्हेटिव्ह ग्रुपचेच इनिशियल्स वापरून IIG एज्युकेशन डेव्हलपमेंट ट्रस्टची स्थापना केली 2017. बरं, म्हणजे आपणच आपल्या लोकांना शिक्षण देऊया. हा,
आणि मग IIG एज्युकेशन डेव्हलपमेंट ट्रस्टमधून स्थापना करून लोकांना सुरुवात केली शिकवायला. आणि आजवर या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ टोटली ब्लाइंड 260 मुलांना इलेक्ट्रॉनिक्सचं ट्रेनिंग दिलं. टोटली 260 लोकांना इलेक्ट्रॉनिक्सचं ट्रेनिंग दिलं. तुझ्यासोबत किती जण काम करतायत आज? माझ्याकडे एकूण 18 लोक काम करतात, त्यापैकी 14 ब्लाइंड आहेत. अच्छा, म्हणजे तुमच्या या फॅक्टरीमध्ये अंतर्दृष्टी असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. नाही का? बर, तू जेव्हा ना अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला शिक्षण देतोस, आणि ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या गावात जाऊन किंवा परिसरात जाऊन हा व्यवसाय करायला लागते, तेव्हा मला वाटतं अख्ख्या समाजाला एक खूप मोठा संदेश जात असेल, नाही का रे? एकतर ज्या जिल्ह्यामध्ये काम करायचं आहे त्या जिल्ह्यात कमीत कमी आम्ही 20 ते 25 मुलांची निवड करतो शिक्षण करताना. मग तिथे 20 ते 25 मुलांना आम्ही एकत्रित शिकवतो आणि त्यांना ट्रेनिंग देत असताना जे प्रोडक्ट्स बनवले जातात त्याचं त्यांच्या सर्टिफिकेट वितरणाच्या दिवशी ओपन एक्झिबिशन ठेवतो. आणि त्या एक्झिबिशन मध्ये जे प्रोडक्ट्स विकले जातात त्यातून निर्माण होणाऱ्या पैशातून त्यांचा रोजगार उभा केला जातो. आणि त्यामुळे त्या एक्झिबिशन मध्ये जेव्हा लोक येतात आणि अंधांनी बनवलेले हे प्रोडक्ट्स पाहतात आणि तेव्हा तिथे छायाचित्र असतील, प्रत्यक्ष मुलं काम करताना जे डेमो असतात, तेव्हा त्यांना विश्वासही बसतो की ही पण मुलं ह्या क्षेत्रात काम करू शकतात. आणि ह्याचा परिणाम काय आहे तर प्रायव्हेट क्षेत्रातली जेव्हा लोक इथे व्हिजिट करतात तेव्हा ते त्यांच्या ऍड अँड रिमूव्ह डिपार्टमेंटमध्ये अशा मुलांना कामही द्यायला आता सुरुवात केली. हे या क्षेत्रातलं यश आहे. हे मोठंच यश आहे की एक मोठी इमेज तुम्ही बदलताय, अंध व्यक्तीची इमेज बदलताय, प्रतिमा बदलताय. नेत्रा, तू आज कंपनीमध्ये काय योगदान देतेस? IIG एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये ॲज अ पदाधिकारी म्हणून काम करते. स्पेशली आत्ता जी मुलं आपल्याकडे येतात शिकायला, तर त्याच्यामध्ये ब्लाइंड तर आहेतच, पण आपल्याकडे काही ऑटिझम मुलंही येतात. त्या मुलांना शिकवणं जरा थोडं चॅलेंजेबल असतं, कारण त्यांना एक गोष्ट परत परत सांगावी लागते. इकडे तुमचा पेशन्स तुम्हाला सतत ठेवावा लागतो. जर तुम्ही त्या मुलांवरती चिडलात तर ती मुलं करणारं काम सोडून देतात आणि सरळ चप्पल घालून निघतात. तर ते करावं लागतं. आणि अदरवाईज या मुलांना बघायचं आणि नंतर जर तिकडे काही कस्टमर्स आले तर त्यांच्याबरोबर जे प्रोडक्ट्स आहेत त्याची माहिती देऊन ते विकणं हे काम माझं आहे. पण त्या मुलांना बघणं आणि त्यांना प्रशिक्षित करणं हे मुख्यतः मी करते तिकडे. अजून एक गोष्ट मला इकडे खरं सांगायला आवडेल की कुठलीही दिव्यांग व्यक्ती, खरं तर मी खूप शिकत गेले. म्हणजे सागर तर माझा नवरा आहे, पण माझे मित्र ही संकल्पना माझ्या आयुष्यात ॲज अ ब्लाइंड म्हणूनच पहिल्यांदा आली. म्हणजे मला मित्र हा पहिल्यांदा ब्लाइंडच भेटला. त्याच्या आधी मी SNDT महाविद्यालयात शिकत होते आणि 13वीला जेव्हा मी रुईया महाविद्यालयात गेले तर आमचं कॉमन शिक्षण होतं. म्हणजे अपंग मुलंही आमच्या वर्गात बसायची आणि आमचा खूप मोठा फ्रेंड सर्कल होता. मी जवळजवळ 7चं आमचं लेक्चर असायचं आणि 12ला लेक्चर संपल्यावरती आम्ही सेल्फ विजन सेंटर आहे रुईयामध्ये या मुलांसाठी, तिकडे मी आणि मला एक जुळी बहीण आहे नंदा, तर आम्ही दोघी तिकडे रिडिंगसाठी बसायचो. म्हणजे सकाळी 7ला मी जी कॉलेजमध्ये जायची तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही कॉलेजमध्ये असायचो आणि आम्ही खूप मजा करायचो. म्हणजे अभ्यासही करायचो आणि इतर ॲक्टिव्हिटीजही करायचो. आणि स्पेशली आम्ही म्हणजे आत्ताही तुम्ही बघितलं असेल, मी जेव्हा सागरला आणलं तर मी त्याला कुठेही काही सांगितलं नाही, इकडे पायरी आहे, इकडे पाय उचल, इकडे उत्तर, हे आजपर्यंत मी या मुलाला कधीच सांगितलं नाही. कारण मी त्याचं अपंगत्व हे माझ्यासाठी नाहीच आहे, पहिल्यापासूनच नाही. त्याच्यामुळे मला ते सांगणं म्हणजे माझा गुन्हा असल्यासारखं वाटतं. आज माझा मुलगा आहे 7 वर्षाचा, त्याला त्याच्या जन्मापासूनही कधीच सांगितलं नाही की तुझे बाबा असेल, किंवा त्याच्या बाबांनाही असं कधी सांगितलं नाही, अरे पार्थ तू इकडनं नीट जा, कधीच नाही. सागर, मला सांग, पार्थचा पालक, पार्थचा बाबा, तू त्याच्याशी खेळतोस कसा, तू त्याला शिकवतोस कसा? ॲक्च्युली पार्थबरोबर खेळताना किंवा शिकवताना एकतर चित्रलिपी आणि मी हा जवळजवळ खूप दूरचा संबंध. परंतु मग सांगड घालून मुलाला शिकवायचं तर काय करायचं, तर आम्ही काही असे बोर्ड्स मी बनवले होते छोट्या छोट्या पुठ्ठ्यांच्या स्क्वेअरवरती, देवनागरीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये त्या लिपीतली अक्षरं असायची आणि त्याच्याबरोबर खाली कॉर्नरला तेच अक्षर ब्रेल लिपीत लिहिलेलं असतं.
हो. सो अशा प्रकारचे आम्ही वेगळ्या प्रकारचे गेम बनवले होते त्याला शिकवताना. आणि हे गेम आपण खेळत खेळत त्याला मुळाक्षरांची ओळख करणं, खेळत खेळत बेरीज वजाबाकी शिकवणं, अशा प्रकारचे खेळ मी त्याच्यासोबत खेळायचो की खेळातून शिक्षण. आणि जो खेळ तो त्याच्या डोळ्यांनी खेळेल तो खेळ तू ब्रेल मुळे ब्रेल त्याच्याशी हो. खेळायला लागशील. आणि तसंच सेम आम्ही चेस बोर्ड खेळताना पण मी त्याला बुद्धिबळ सुरुवातीला शिकवलं. आणि गंमत अशी आहे की मी बुद्धिबळ त्याला शिकवल्यानंतर त्याच्या समोर सुरुवातीला ठरवलं की आपण एकदाही मुद्दामून हारायचं नाही. हा. त्याला त्याची चाल खेळू द्या, त्याला चूक सांगायची, तू असं केल्यानंतर मी असं करणार आहे, तू ठरव तुला काय करायचं, असं त्याच्याकडे खेळून पुढची मी स्टेप काय घेणार आहे हे सांगून त्याला मी खेळायला लावायचो. आणि आत्ताच्या घडीला पार्थ खेळताना बुद्धिबळ माझ्यासोबत कधी कधी मला टफ करतो. त्याला ऍक्च्युली त्याच्या बाबांना नॅशनल हरवलं की फार लेवलला मी आनंद होतो. बुद्धिबळ चॅम्पियन म्हणून खेळलेलो आहे. फर्स्ट 10 मध्ये मी बऱ्याच वेळा बक्षिसं मिळवलेली आहेत. बर. आणि त्याला जेव्हा मी बुद्धिबळ शिकवलं तेव्हा मी बुद्धिबळ शिकवताना ब्रेल बुद्धिबळ मुद्दामून त्याला हे सांगितलं नाही की हा ब्रेल बुद्धिबळ आहे आणि ब्लाइंडसाठी वापरतात. आणि तेच बुद्धिबळ पट मी त्याला ह्या म्हणजे 12 जूनला त्याचा वाढदिवस असतो, त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला बड्डे गिफ्ट मी दिलं होतं माझ्याकडनं. बर. आणि त्याच बड्डे गिफ्टच्या दुसऱ्या दिवसापासून त्याला मी चेस खेळायला शिकवलं. आणि त्याचाही ठराव असा असतो की जिथपर्यंत मी स्वतः तो जिंकत नाही तिथपर्यंत चेसबोर्ड सोडत नाही. बाबा अजून एक गेम खेळू, बाबा अजून एक गेम खेळू. बरोबर, तुझाच मुलगा आहे. सो दुसरी गोष्ट अजून एक आम्ही कटाक्षाने पाळली की शाळेमध्ये जेव्हा प्रोजेक्ट सांगतात तेव्हा 90% प्रोजेक्ट आम्ही पार्थकडनं बनवून घेतो. आम्ही स्वतः बनवत नाही, त्याला फक्त मदत करतो त्याला जे जमणार नाही त्या गोष्टीची. कारण कसं आहे, बऱ्याच वेळा दिसतं की आपण पॅरेंट्सच 90% मुलांना सगळ्या गोष्टी, एक्स्ट्रा अभ्यास आहे लिहून द्या, एक्स्ट्रा काहीतरी प्रोजेक्ट बनवलाय तर पालक बनवून देतात. तर आम्ही तसं करत नाही, कारण आम्हाला आमचा मुलगा वर्गात पहिला येणं हे उद्देशच नाहीये. आमचा उद्देश आहे की मुलाला ती गोष्ट आली पाहिजे आणि त्यात त्याला प्रावीण्य मिळायला पाहिजे, रिझल्टवर नाही. नाही सागर, एवढी अंतर्दृष्टी आम्हाला आली तरी चालेल. उद्योजक म्हणून तुझी स्वप्न काय आहेत? मला वेगवेगळ्या कंपन्यांशी टायअप तर मी आता केलंच आहे. परंतु जसं आज वेगवेगळ्या ब्रँडची नावं लोकांच्या डोक्यात आहेत, डोळ्यासमोर आहेत, हेच नाव सागर पाटील किंवा IIGचं असलं पाहिजे, हा एक भाग आहे. आणि त्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ठेवतोय मेंटेनन्स क्वालिटी. कारण सुरुवातीला मी जेव्हा घरगुती प्रोडक्ट्स बनवत होतो तेव्हा 2-2, 3-3 महिन्याला फक्त टॉर्च विकायचो, त्या पण फक्त 100 ते 150 टॉर्च. म्हणजे टॉर्च कोण वापरतं, बऱ्याच लोकांचा प्रश्न पडतो, अरे टॉर्च कोण वापरतो, आजकाल आमच्या मोबाईलमध्ये पण टॉर्च असतो. मग मी त्यांना प्रश्न म्हणतो, तुमचा मोबाईल 24 तास वापरल्यानंतर मग टिकला नाही, मग काय टॉर्च वापरायला. त्यामुळे टॉर्च गरजेचंच आहे. आणि दुसरी गोष्ट, आपला टॉर्च ठेवून ठेवून डिस्चार्ज होत नाही, त्यामुळे 6 महिन्याने वापरा किंवा वर्षभराने वापरा, तो चालणारच आहे. आणि त्यामुळे आजच्या घडीला कमीत कमी 6 ते 12 हजार पीसेस महिन्याला टॉर्च जातात. क्या बात. आणि हे सगळं दिव्यांग मुलं आपली स्वतः बनवतात. आम्ही त्यांना फक्त गायडन्स करतो. आणि फायनल टेस्टिंग असतं हे सागर आणि माझा मुलगा पार्थ ते 2 जण करतात. आणि नवीन प्रोडक्ट पण काही बनवलं बाबांनी तर पहिलं आम्हाला पार्थला दाखवावं लागतं, हे तुला कसं वाटतंय सांग. मग त्याचं एकदा आलं कन्फर्मेशन की मग आम्ही पुढच्या तयारीला लागतो. कारण ना, मी तुम्हाला पार्थच्या बाबतीत अजून एक गोष्ट सांगेन, म्हणजे आम्ही मुद्दामून हे पालकांना इथे कळावं म्हणून सांगतो की बऱ्याच वेळा आपल्याला वेळ मुलं डिस्टर्ब करतात कामामध्ये, म्हणून त्यांनी ते कामात डिस्टर्ब करू नये म्हणून आपण त्यांच्या हातात मोबाईल देतो. तुम्हाला माहिती आहे का, या काळामध्ये पार्थचा स्क्रीन टाइम किती असेल, तर तो ओनली सरासरी दिवसाचा जेमतेम 1.5 ते 2 मिनिटं. बर. आणि हे सक्सेसफुली आम्ही करण्याचं कारण एवढंच की आपण मुलांना शिकवतो, बाळा हे कर, बाळा ते कर. नाही, आम्ही काय गृहीत धरतो, आम्ही अभ्यासाला बसलं की मूल आपोआप अभ्यासाला बसतं. आम्ही देवासमोर उभे राहिलो की मूल आपोआप देवासमोर उभं राहतं. आम्ही मोबाईलच हातात घेत नाही घरात, मग मूल कुठून घेईल. त्यामुळे सगळ्यात पहिला बदल म्हणजे पालकांनी ही गोष्ट ठरवली पाहिजे की आपल्याला मुलाला जे घडवायचं आहे ना ते वर्तन आपण केलं पाहिजे, मग मुलं घडतील. तू आमच्या डोळ्यासमोर प्रकाशच देतोयस अनेकांच्या. तुला आता काही मला छोटे छोटे प्रश्न विचारायचे, ज्याला आपण रॅपिड प्रश्न म्हणू असे विचारतो. दुरुस्तीसाठी तुझं आवडतं उपकरण कोणतं? मल्टीमीटर.
मल्टीमीटर. तुझं आवडतं पुस्तक कोणतं? भरपूर पुस्तकं वाचलीत, भरपूर पुस्तकं वेगळ्या प्रकारची आवडतात. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून किंवा टेक्निकली पुस्तकं मला किंवा व्यक्तिचित्रणं असतील ज्यातून खूप शिकायला मिळतं अशी बरीच पुस्तकं मला आवडतात. तू मराठी साहित्यामध्ये MA केलंस. आवडता कवी कोण? आरती प्रभू. आरती प्रभू. आवडतं गाणं? फिटे अंधारावर, फिटे ते अंधाराचे जाळे. हे आवडतं गाणं आहे. वा वा वा. आणि किती योग्य गाणं आवडतं तुला. मला एक सांग, दृष्टी नसल्याचे 3 फायदे कोणते? 3 नाही अहो, भरपूर असतात. ठीक आहे, 3 सांगा मला. सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे एकाग्रता. एकाग्रता. म्हणजे मी जर एखादं काम करत असलो, तुम्ही माझ्यासमोर हातवारे करा, तिथे मोबाईलवरती काही करत बसा, मला फरक पडत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की रात्री सगळे झोपले की माझी प्रयोगशाळा सुरू होते आणि मला लाईटची गरज लागत नाही. तिसरी आणि महत्वाची गोष्ट, माझा मोबाईल वापरताना माझी स्क्रीन पूर्णपणे ब्लॅकआउट असते. त्यामुळे मी मोबाईलवरती काही करत असला तरी जे मुलांचं असतं ना की पॅटर्न काय आहे बघायचं, पासवर्ड काय आहे बघायचं चोरून, तर असल्या गोष्टी पार्थच्या बाबतीत माझ्याकडे होत नाहीत. क्या बात आहे. डोळस उद्योजक म्हणजे तुझ्या मते कोण? जो उद्योजक त्याच्या काम करत असताना त्याच्या कामगारांना पहिलं महत्त्व देतो. वा वा. याचं कारण असं की आम्ही जवळजवळ वर्षभर वेगळ्या पद्धतीने काम करतो. माझ्याकडे ज्या महिन्यामध्ये एक्स्ट्रा प्रोडक्ट्स विकले गेले, एक्स्ट्रा लाईटच्या माळा विकल्या गेल्या, तर त्या महिन्यातलं त्या मुलांचं एकूण कंपनीच्या प्रॉफिट पैकी 5 ते 10% प्रॉफिट हा तिथल्या कामगारांना वाटला जातो. बर बर बर. म्हणजे जो, कारण ते आहेत म्हणून आपण आहोत. ते आहेत म्हणून आपण आहोत हे ज्याला कळतं तो खरा डोळस उद्योजक. मित्रो, आपल्या सगळ्यांच्याकडे डोळे आहेत. त्या डोळ्यांमधून आपण सतत पाहत असतो, पण आपल्या सगळ्यांच्या मधली दृष्टी जागृत असतेच असं नाही. आणि ज्याच्याकडे हे चर्मचक्षू नाहीत त्या माणसाकडे सुद्धा जर अंतर्दृष्टी मिळाली, त्यानं जागृत केली, तर तो हळूहळू दिव्य दृष्टीला जातो. दिव्य दृष्टी ह्याचा अर्थच असा की ज्याला भविष्य कळतं हा एक अर्थ, आणि दुसरा ज्याला स्वतःबरोबर इतरांना नेण्याची दृष्टी मिळते ती खऱ्या अर्थानं दिव्य अशी दृष्टी असते.